नमस्कार, भुसावळ स्टारमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? छान आणि मजेत आहात ना? तर हो, छान आणि मजेत असायलाच हवं आणि मी पण खूप छान आणि मजेत आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ थंबनेल बघून समजलंच असेल की हा व्हिडिओ कोणता आणि कशासाठी आहे. तर चला, आता व्हिडिओ खूप छान आणि इंटरेस्टिंग असणार आहे आणि व्हिडिओला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर बघा, आज आहे गुरुवार आणि गुरुवारची सकाळी सकाळी मस्त असं माता लक्ष्मीची पूजा करत आहोत. आणि ही पूजा कशासाठी आहे तुम्हाला पुढे सांगणारच आहे आणि का करत आहोत आता हे पण तुम्हाला सांगणार आहे. तर चला आता पाहूयात. तर बघा, इथे सकाळी सकाळी पूजा मांडणी चालू आहे आणि पूजा वगैरे मांडत आहेत ताई. सकाळचे कामं वगैरे झाले आहेत आणि शाळेतलं जाणाऱ्यांना सगळ्यांना डब्बे वगैरे केलेले आहेत आणि सगळे कामं आवरून त्यानंतरच इथे पूजा मांडली आहे. तर बघा, श्रद्धाला शाळेत जायचं आहे, तिची तयारी करून ती इथे देवी माताला फुलं वगैरे वाहिली आहे आणि दर्शन वगैरे घेतले आणि शाळेमध्ये ताईने श्रद्धाला सोडून आली. त्यानंतर बघा, इथे थोडासा आराम केला. आराम म्हणजे काही नाही, मुलं खूप त्रास देत होते आजारी असल्यामुळं, पण थोडं मुलांचे पण तब्येती खराब आहेत कारण सध्या सर्दी खोकला ताप खूप चालू आहे, टायफॉईड वगैरे. तर ह्याच्यामध्ये थोडासा वेळ जातोच मुलांमध्ये टाईमपास करण्यामध्ये. आणि त्यानंतर बघा, इथे 4 वाजलेले आहेत अंदाजे. तर 4च्या नंतर आम्ही म्हटलं चला आता आपण पूजेची तयारी करूया, कारण आज उद्यापन करायचं म्हटल्यानंतर कसं असतं ना, उद्यापन म्हटलं की सगळी तयारी वगैरे करावं लागते आणि लहान मुलं म्हणलं की अर्धं काम लहान मुलांमध्येच असतं. तर बघा, इथे कृष्णवी आमची रडत होती, मग तिला थोडे समजावत होते. तिला कारण काहीतरी खाऊ खायचं होतं, म्हणजेच ती शिऱ्याला जेव्हा बघितली ना, तर शिरा बनवत होतं प्रसादासाठी, तर तिला ते शिराच खायचा होता. तर मग तिला थोडासा दिला अगोदर केलेला मुलांसाठी, तर तो दिला. तर तो बिचारी गेली असंच, थोडंफार रडली. त्यानंतर तिला समजवली तिच्या मम्मीने जाऊन. मग तोपर्यंत मी इथे पीठ वगैरे मळून घेतले आणि त्यानंतर मी ते छोटे छोटे असे नैवेद्य बनवत आहे, कारण आमच्या कृष्णवीला आणि मल्हारला असे नैवेद्य केले की खूप आवडतात आणि खूप आवडीनं खातात. कारण देवासमोर जर आपण चपाती वगैरे बनवून ठेवली ना की ते घेऊन खात बसतात. मग त्यापेक्षा देवांना आणि त्यांना सेम केलं ना की त्यांना वाटते की हा आम्हाला पण नैवेद्यच केला आहे, म्हणून तो गुपचूप त्यांना वेगळं दिलं ना ते खात बसतात. आणि त्यानंतर तिकडे बघा, टोपामध्ये एक मस्त असं फ्लावर उकडायला ठेवलं होतं आणि त्यानंतर मी असं नैवेद्य वगैरे करून घेतलं सगळे. आणि चपात्या बनवायच्या बाकी होत्या. तर मग चला म्हटलं आता लवकर आवरावं, कारण बायकांना 7 वाजताच सांगितलं होतं हळदी कुंकासाठी. कारण खूप उशीर म्हटलं की मल्हार कृष्णवीर राहत पण नाहीत आणि मल्हारच्या पप्पांची नाईट पण होती. मग त्यामुळं सगळ्यांना जेवायला वगैरे लवकरच लागतं, आमच्या घरी लवकरच जेवतात 8ला. तर त्यामुळं कसं आम्ही लवकरच ठेवतो हळदी कुंकू आणि ते चपात्या वगैरे बनवत होते मी. आणि ताई तिकडे कृष्णवीला समजावत होते. ती कृष्णवीला एकदा रडायला लागली ती काही थांबतच नाही, मग तिला समजावत होते आणि मी तोपर्यंत तिथे चपात्या वगैरे माझ्या अर्ध्या होत आलेल्या. आणि त्यानंतर ताईनं म्हणले चला आता मी थोडं बाहेर जाऊन येते. मग तिला काही पूजाचं सामान वगैरे बाकी होतं आणायचं, ते घेऊन आली. आणि त्यानंतर बघा, इथे मी मस्त असं चटणी वाटली, शेंगदाणे भाजून घेतले आणि हिरव्या मिरच्या मस्त भाजून असे त्याच तव्यावरती, चपात्या केलेला तवा असतो त्याच तव्यावरती भाजून छान असं मी शेंगदाण्याची चटणी केली, कारण उपवास म्हणल्याला थोडं तिखट खाल्लं की कसं थोडं बरं वाटतं. आणि त्यानंतर इथे बघा सगळं किचन ओटा वगैरे क्लीन केला, भाजी वगैरे झाली होती करून. आणि त्यानंतर भाजीचा काही व्हिडिओ घेतला नाही कारण कृष्ण खूप रडत होते, मग त्यामध्ये मी विसरले. आणि त्यानंतर बघा, इथे भांडे वगैरे खूप पडले होते. बापरे, भांड्यांचं तर काही सांगूच नका की इतके पडतात ना की आमच्या घरी तर मुलं सतत पाणी पित असतात, काही ना काही खात असतात आणि टाकतात. आणि त्यानंतर भांडे वगैरे घासले आणि किचन साफ केलं. आणि त्यानंतर बघा, इथे मी फायनली आता मी इथे तयार झाली आहे. तर बघा, माझ्यासोबत इथे श्रद्धा खूप मस्ती करत होती, मम्मी आज खूप छान दिसतेस म्हणून माझे किस वगैरे घेत होती. आणि मी आता फायनली ते तयार झाली, कारण ताई माझ्या अगोदरच केली होती तयार होण्यासाठी आणि ताईचं झालं होतं. आणि ताई त्यानंतर रांगोळी वगैरे काढली. आणि त्यानंतर बघा, इथे मी पूजा वगैरे केली आणि हळदी कुंकू व्हायलं. आणि फुलं वगैरे काही व्हायचे नव्हते, तर फुलं व्हायली नाही, तर फक्त हळदी कुंकू वाहून मी पाया पडले. आणि त्यानंतर इथे महालक्ष्मी मातेची कथा वाचत आहे. इथे बघा, 4 वाजल्यापासून स्वयंपाक बनवत होतो, तरी पण मला इथे 6:30 वाजलेले आहेत पोथी वाचण्यासाठी. आणि अर्ध्या तासामध्ये बायका येणार आहेत हळदी कुंकासाठी, तर मला पटकन आता अर्ध्या तासात आवरायचं आहे पोथी वाचून. त्यामुळे मी खूप फास्ट केला आहे हा व्हिडिओ. तर फ्रेंड्स, तुम्हा सर्वांना मोठा प्रश्न पडला असेल की एवढा लेट का झाला आहे आम्हाला की पूजा करण्यासाठी. तर हो, खूपच लेट झाला आहे, कारण कधी एवढा लेट झाला नव्हता, म्हणजे एकही गुरुवार जात नाही आमचा, पण आता पहिल्यांदाच एवढं असं म्हणतात ना की कधीतरी संकट येतं, असं खूप मोठं संकट आलं आहे आमच्यावरती. कारण कधीच माझा असा गुरुवार सुटलाच नव्हता, कधी पूजा केली नाही असं झालंच नव्हतं. कोण ना कोण करतच असतं आमच्या घरात, पण ह्या वेळेस ना कोणीच करायचं नव्हतं, म्हणजे कोणीच करायचं नव्हतं. गप्प एका जागेवर बसायचं होतं, अशीच परिस्थिती
आली होती आणि खूप कसं तरी वाटत होतं. मार्गशीर्ष महिन्यातली पूजा नाही तर मला करमतच नव्हतं. म्हणजे कसं आम्हाला रोज सवय आहे देवदेव करायची, तर असं राहूच वाटत नव्हतं. पण काय करणार, आपल्यावर काही संकट आल्यावर ते संकट झेलावंच लागतं म्हणते, तर बरोबर आहे. तर आम्हाला सुतक पडलं होतं. म्हणजेच आमचे चुलत आजी सासरे 3ऱ्या गुरुवारीच एक्सपायर झाले सकाळी सकाळी. तर म्हणून 3ऱ्या गुरुवारपासून तर आम्ही काही केलंच नाही पूजा वगैरे. तर 2च गुरुवार झाले होते मार्गशीर्ष महिन्यातले, फक्त 2च गुरुवार. तर म्हटलं 3ऱ्या गुरुवारपासून बंदच होते सगळी पूजा. तर 2 गुरुवार बाकी होते, तर मग आत्ता करून घेतलं. आणि आज ह्या 4थ्या गुरुवारी आम्हाला उद्यापन करायचं आहे. तर हेच होतं कारण की सुतक पडलं होतं, त्यामुळे आम्हाला एवढा उशीर झाला आहे व्हिडिओ टाकण्यासाठी. तर तुम्ही समजून घेऊ शकता, हे मला खात्री आहे. आता माझं इथे बघा महालक्ष्मी कथा वाचून झालेलं आहे. तर त्यानंतर मी ते महालक्ष्मी महात्म्य वाचत आहे. कारण आपण कथा वाचल्यानंतर महात्म्य वाचणं तेवढंच गरजेचं असतं, खूप महत्त्वाचं असतं. कारण कथा वाचून पूर्ण फळ मिळत नाही म्हणतात, तर महात्म्य वाचल्यानंतरच आपल्याला पूर्ण पूजेचं फळ मिळतं असं म्हणतात. तर त्यानंतर बघा इथे आमच्या मोठ्या दीदीने छान अशी रांगोळी काढली आहे. तर तिला खूप आवड आहे रांगोळीची. तर गेल्या दिवाळीत पण तिनं खूप छान छान रांगोळ्या काढल्या होत्या आणि तिने सगळीकडे तयारी केली आहे. मी आणि ताई ते पूजाच आवरत होतो, दिवे वगैरे लावणं. तर ताईचं चाललं होतं आणि आरती वगैरे काढणं. तर आमची मोठी दीदी खूप बाहेरची सगळी तयारी केली होती, सगळी व्यवस्था केली होती बायकांची येण्याची. तर बघा फायनली आता आमची आरती झाली की लगेच बायका आल्या आणि बघा दर्शन घेत आहेत. बघा माझी फ्रेंड कशी स्माईल करत आहे, मी व्हिडिओ काढत आहेत. तिला माहिती आहे मी यूट्यूबला टाकते म्हणून व्हिडिओ. तर त्यानंतर बघा इथे सुहासिन्यांना ताईने हळदी कुंकू लावून इथे केळी आणि पुस्तक महालक्ष्मीचं हे वटीत घातलं आहे. आणि त्यानंतर बघा इथे प्रसादासाठी मस्त असं साजूक तूप घालून शिरा बनवली होती ताईने, आणि ताईने पण नमस्कार केला त्यांना वटीमध्ये पुस्तक वगैरे देऊन. त्यानंतर फायनली आता मला करायचं आहे हळदी कुंकू. तर मी फक्त हळदी कुंकू लावून नमस्कार करणार आहे, कारण की एकाच घरामध्ये आहोत ना, तर मग एक जणच पुस्तक देतो आम्ही. त्यानंतर बघा समृद्धीनं सर्वांना फुलं देऊन इथे नमस्कार केला आहे, कारण की आम्हाला फुल द्यायचं नव्हतं. तर बघा इथे मल्हारची आत्तू आली आहे आणि आत्तू बघा इथे खाऊ घेऊन आली आहे. तर आत्तूला कसा किस करत आहे मल्हार, कारण की त्याला खूप आत्तू आवडते आणि आत्तू कधी रिकामी येत नाही, काही ना काही खायला घेऊन येतेच खाऊ. तर त्यामुळं आत्तूला खूप प्रेम करतो तो. आणि त्यानंतर बघा इथे दीदीची आमच्या तब्येत बरी नाही, तर दीदीला पण गप्पा मारले आत्तूने की तब्येत बरी आहे का विचारपूस केली. आणि त्यानंतर इथे बघा माता लक्ष्मीचे दर्शन घेतले आत्तूनं. आणि त्यानंतर फुलं वगैरे व्हायला आत्तूने. आत्तूला म्हणलं फुलं वाहून टाका, आम्हाला काही व्हायचं नाही. तर आत्तूने फुलं व्हायल्या. आणि त्यानंतर बघा इथे मी व्हिडिओ काढत होते, मस्त हात जोडून बसल्या होत्या आत्तू. आणि त्यानंतर आणखीन एक आमची फ्रेंड आली आणि ती पण लगेच हळदी करून टाकू म्हणलं. त्यांना किती वेळ झाला फोन लावत होते, पण त्या काय फोन उचलायला तयार नव्हत्या, कारण त्या पण खूप बिझी होत्या. कारण त्यांच्या घरी पण आमच्यासारखंच बाळ आहे. बाळ म्हणलं की झालं खूप त्रास देतात. तर बघा कसा फिरतो इकडे तिकडे, त्याची मस्ती चालू आहे. त्यानंतर आणखीन एक आमची फ्रेंड आली आणि चला आता आत्तूला आणि सर्वांना एकत्रच आता हळदी कुंकू करूया म्हटलं. तर आता एकत्रच हळदी कुंकू ताईसा तिघींनाही हळदी कुंकू लावत आहे. तर बघा इथे मुलांची किती मस्ती चाललेली आहे. मल्हार पण शांत बसत नव्हता, खूप मस्ती करत होता तोही, कारण त्याला कसं त्याचे फ्रेंड्स येत होते, त्याच्या वयाचे सगळे मित्र म्हणले की त्याला खूप मस्ती वाटत होती, खूप मस्ती करत होता तो. तर त्यानंतर इथे ताईचं हळदी कुंकू लावून झालेलं आहे आणि केळी आणि पुस्तक देऊन झालेलं आहे. तर आता मी फक्त हळदी कुंकू लावून इथे नमस्कार करत आहे. तर गप्पा गोष्टी कशा राहतात बायकांच्या, एकत्र मिळणं म्हटलं की झालं, गप्पा गोष्टी चालतच असतात इकडचं तिकडचं, कारण की रोज काय कोणाला कोणीच भेटत नाही आहे. तर कधी नाही ते असंच हळदी कुंकू कारण असेल तर, नाहीतर असं काही कुठं काही फंक्शन असेल तरच भेटतो, नाहीतर असं कोणी भेटत नाही. तर बघा इथे मल्हारचा फ्रेंड आला आहे. तर मल्हार तर बघा किती खुश आहे, त्याला गप्पा गोष्टी करत आहे आणि त्याला खूप आवडतं लहान मुलं म्हणले की मल्हारला. तर बघा त्याच्यासाठी प्रसाद घेण्यासाठी तो जातो आहे, कारण त्याला प्रसाद दे असं मल्हारचं किती वेळ चाललं होतं की दादूला प्रसाद दे, दादू बोलतो, कारण तो मोठा आहे मल्हारपेक्षा. तर बघा इथे आमची घाई आहे हळदी कुंकाची, पण आमच्या मल्हारची घाई एकच आहे की त्याच्या फ्रेंडला प्रसाद द्यायचा होता त्याला. तर बघा फायनली तो किचनमधून घेऊन येऊन त्याच्या हातात दिला. तो म्हणत होता की माझ्याच हाताने द्यायचे मला दादूला, कारण त्याचा खूप जवळचा मित्र आहे. तर तो बघा तो स्वतः दिला आणि तो किती खुश आहे ना, तो खूपच खुश असतो तो खाली आला की. आणि तर बघा त्याला बायच करण्यावर आहे. आणि त्यानंतर बघा इथे आत्तू आम्ही गप्पा मारत होतो, तर मल्हारची मस्ती चालू होती, पप्पा फोटो काढत आहेत असं म्हणत होता. आणि बघा आत्याला कसे बाय करत आहेत, कारण आत्या कधीही खाऊ घेऊन येते हे मल्हारला आणि कृष्णवेला माहिती असतं. तर बघा टाटा करत आहेत. तर आता आत्याची पाठवणी करून आता बघा सर्व मुलं जेवत आहेत. आणि तर चला आता आम्ही पण उपवास सोडत आहोत, तर तुम्ही पण या सर्वांनी उपवास सोडायला.
तर फ्रेंड्स, माझा आजचा व्हिडिओ एवढाच होता. जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूयात अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय. थँक्यू.